किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांचे नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता आणि तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होते। तर अखेर तुमचे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज सकाळीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्यासाठी डेबिटचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि आता हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जात आहेत। तर आज पहिल्या दिवशी 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 16 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर आपण आता बघून घेऊयात की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते जमा केले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांना, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना अजून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला नसेल आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता मिळालेला नसेल, तर अशा शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थकील हप्ते सुद्धा जमा केले जात आहेत आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत आपण 16 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर तुमचा बँक खाता या 10 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुमची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसानच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जात आहे आणि
आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसानचा 23 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा केला जात आहे। तर एकंदरीत आता आपण ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा केले जात आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण 16 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु 16 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खाता या प्रमुख 10 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची नमोच्या 9 हप्त्याची PMच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण 16 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु 16 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही। तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का आणि या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे जाणून घेणं गरजेचं आहे। राज्यातील जे शेतकरी बांधव या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका, सविस्तर पद्धतीने पात्रता, अटी शर्ती आणि नियम पाहत आहोत, परंतु शेतकरी बांधवांना या सर्व गोष्टी पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। कारण मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। तर या बँकांच्या माध्यमातून आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 23 हप्ता जमा केला जात आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांचे नमोच्या 9 हप्त्याचे आणि PM किसानच्या 23 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहायचे आहेत। ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत, चालू हप्त्यांचे पैसे मिळत राहणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी मागील महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत आणि चालू हप्त्यांचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये चालू हप्त्यांचे पैसे जमा झाले पाहिजेत, मागील हप्त्यांचे पैसे जमा झाले पाहिजेत आणि आपल्याला पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत राहिले पाहिजेत, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांच्या याद्या पाहणार आहोत। जिल्हे आणि बँकांच्या याद्या पाहिल्या की तुम्हाला समजून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज का उद्या पैसे जमा होणार आहेत। बँकांची यादी पाहिली की तुमच्या बँकेमध्ये कधी पैसे जमा होणार आहेत याची माहिती तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं आवश्यक आहे। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर
दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. तर त्या पात्रता आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही 3 कामे केलेली असायला पाहिजे. तर ती 3 कामे कोणकोणती आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगत आहे. परंतु 3 कामे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री भरणे मामा आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेले असायला पाहिजेत. ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेले असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, महत्त्वाची 3 कामे आपण पाहणार आहोत. परंतु ही 3 कामे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढलेले असणे आवश्यक आहे. कारण ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं आहे, तर त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्या शेतकरी बांधवांना यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची जी 3 कामे आहेत, तर ते 3 कामे कोणकोणती आहेत हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. जर तुम्हाला 3 कामे समजली तर तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि PM किसान योजनेमध्ये मोठ्या प्रकारे घोटाळे झालेले आहेत. म्हणजेच ज्या नागरिकांकडे शेतजमीन नव्हती तर त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून नमो शेतकरी योजनेचा PM किसानचा अर्ज केलेला होता आणि त्यांनी सुद्धा नमो शेतकरी PM किसानच्या माध्यमातून पैसे घेतलेले आहेत. तर अशा शेतकरी बांधवांना हे पैसे नाही मिळाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून आता 5 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. जे शेतकरी बांधव या 5 पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांनाच पैसे सोडले जात आहेत. परंतु जे शेतकरी बांधव या 5 पात्रतांमध्ये बसत नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर पात्रता जाणून घेणं आवश्यक आहे. पात्र जर तुम्ही ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता तुमच्याकडे शेतजमीन असायला पाहिजे. जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तरच तुम्हाला पैसे सोडले जात आहेत आणि तरच तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर दुसरी पात्रता, तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक आहे. तिसरी पात्रता, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. चौथी पात्रता, 5 एकरापेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे. आणि शेवटची म्हणजेच 5वी पात्रता, घरामध्ये एकापेक्षा अधिक लाभार्थी योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे. तर अशा 5 पात्रतांमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचा 9 हप्ता, PMचा 23 हप्ता. तर बघा याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया यासोबतच वरच्या साईडचा नंदुरबार असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, जालना असेल. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 9 हप्ता आणि PMचा 23 हप्ता जमवण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पैसे